ब्लॉगमध्ये स्वागत आहे मित्रांनो. तर आपण आलो आहे आपल्या बहिणीच्या घरी आलो आहे. ते त्यांच्या शेतामध्ये बाजरी कापण्यासाठी आलेलो मित्रांनो. बघा मग डॅम आहे दिसत आहे बॅकग्राऊंडला. डॅममध्ये त्यांचं शेत आहे. तर शेतामध्ये इथं बाजरी आम्ही कापत आहे मित्रांनो. चला अरे आमच्या बाजरी कापायला आलेलो आहे आम्ही. चला इकडे या, चला इकडे या. इथे थांबा तुम्ही. इथं हो चला. ही आमची सोनू माझी भाची आणि ही आमचं पिल्लू विद्या दिदी. असं आम्ही शेतात आलेलो आहे. बाजरी कापायला आलो ना. बाजरीला काय कशाला आलो आपण? बाजरी कापायला आलो ना. तर मित्रांनो आम्ही उन्हाळी बाजरी आहे. ते बाजरी लय भारी आहे. दाखवतो कंस. सोनू गेला पापाने बाजूचा पाऊस बाजरी किती किती भारी भरलेली उन्हाळी बाजरी मित्रांनो. हा ना, हा एकदम भारी आहे. पाऊस येतो तुम्ही. मित्रांनो आपण बाजरी कापण्यासाठी स्पेशल आलेलो आहे. पाहू शकता तुम्ही एकदम भारी बाजरी उन्हाळी बाजरी आहे मित्रांनो. एकदम भारी आहे. तुम्हाला कापताना दाखवतो मी तुम्हाला. तर मित्रांनो आता कापतोय तुम्हाला दाखवतो कापताना. एकदम अशी हिरवीगार बाजरी मित्रांनो उन्हाळी बाजरी. पाणी पाऊस सुरू होईल म्हणून लवकर कापून आपल्याला आवरून घ्यावं लागेल. त्यासाठी आपण कापतोय मित्रांनो. अशा पद्धतीने आपण बाजरी कापतोय मित्रांनो. किती छान बाजरी पाहू शकता मित्रांनो. बाजरी एकदम भारी असते. त्यांना डॅमचं पाणी असतो म्हणून त्यांना एकदम भारी आवडते बाजरी करायला. सर्वात भारी असते उन्हाळी बाजरी पाहू शकतो. किती भारी कंस आहे बाजरीला. तर मित्रांनो अशा पद्धतीने बाजरी कापली जाते. पाहू शकता किती भारी आहे कंस. तर मित्रांनो तर आपण आता काम सुरू ठेवणार मित्रांनो. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. आणि आपण ही बाजरी कापत आहे मित्रांनो. पण आपण टाटा बाय. दिवसभरात आपल्याला कापले गेले पाहिजे बाजरी. कारण की बाजरी कापल्याला भरपूर येते आपल्याकडे. टाटा बाय मित्रांनो.